हॅलो फ्रेंड्स, हॅपी दिवाळी सर्वांना। आणि पुन्हा एकदा मी एका ट्रिपवर चालले आहे। ही माझी पहिली लॉंग ट्रिप आहे आणि यावेळी माझ्यासोबत आहे माझा लाडका भाऊ या फ्रेममध्ये। सो आम्ही 2 दिवस पूर्णपणे गायब व्हायच्या मोडमध्ये आहोत। येस, डिटॉक्सिफिकेशन होणार आहे आमचं। कुठे जाणार ते लवकरच कळेल तुम्हाला या व्हिडिओमधून। स्टे ट्यून। आम्ही पोहोचलेलो आहोत आता हॉस्पिटलला केदार। आता इथून जाणार हम्पीला, तिकडनं मग मस्त फिरायचं। केदार, गुड मॉर्निंग। आणि आता आम्ही हॉस्पिटलला उतरलेले आहोत। आता आपण इथं चाललोय हम्पीला। ओके, सो इथं आमची जर्नी सुरू होते। ओके, सॅटर्डे संडे ना। अच्छा, आलेलो आहोत आमच्या होमस्टे मध्ये। इथून आवरणार आणि निघणार हम्पीला। हे आहे आमची रूम। तर हा आहे माझा आजचा लुक। इकडे बसलेला आहे केदार। केदार, तुझा लुक दाखव। जगात सर्वत्र मोहमायापासून लांब राहायचंय म्हणून स्पेशली हा टी शर्ट घेऊन आलोय मी। बुलाती है मगर जाने का नहीं। हां, कुठे जाणार होतात आपण? हम्पी। त्याच्या आधी कुठे जाणार? त्याच्या आधी आपण जरा बाहेर एक्सप्लोर करणार आहोत। त्याच्या आधी नाश्ता करणार आहोत। हां, सो आमची जर्नी सुरू झालेली आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत। येस, खूप वर्षापासूनचा माझा प्लॅन आहे हम्पीला जायचा। माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं हे। आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं की सोलो ट्रॅव्हल करावं, पण मॅडमनी तर चला फॅमिली ट्रिप। दोघांचाही सोलो ट्रॅव्हलचा प्लॅन होता, पण तो काही झाला नाही म्हणून आम्ही दोघं एकत्र आलो। ಇದು ಯಾವ ತಳಿ? ಯಾವ್ದು ಹೆಸರು? ವಿಜಯನಗರ ಲೇಕ್। हाँ हाँ, ಇಡ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ ಅಣ್ಣ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ, ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರ ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಬಂದ್ಮೇಲೆ ನೀವು ಹೋಗೋದು ಆ ಥರ ಆಗ್ಬಾರ್ದು। ಸರಿ 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 ಅಣ್ಣ। ಅಕ್ಕ ಒಂದು ಪ್ಲೇನು ಅವ್ನು ಮಸಾಲ ಬೋಲ್ತಾ ಇತ್ತು। कितने का ये? 60 रुपये। हा आमचा नाश्ता इथे आलेला आहे। थँक्यू। मसाला डोसा, त्याच्यासोबत 2 प्रकारच्या चटण्या आहेत आणि आतमध्ये भाजी।
चाललो आहोत आता विजय विठ्ठल मंदिराकडे. हे हम्पीमध्ये आल्यानंतर पाहण्याचं पहिलं प्रेक्षणीय स्थळ आहे. आणि याबद्दल अशी गोष्ट आहे की आपल्या आत्ता सध्याच्या 50 रुपयाच्या नोटेवरती जे मंदिराचं चित्र आहे ते हे मंदिर आहे रथाचं. ते आता आम्ही बघणार आहोत. येस. आणि तुम्हाला पण दाखवणार. असं आहे. किती रुपयाचं तिकीट आहे इथे? 40 रुपये. सो विजय विठ्ठल मंदिरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात पहिल्यांदा तिकीट खरेदी करावं लागतं. तिकिटाची किंमत 40 रुपये आहे. ओके. पर पर्सन? हां, पर पर्सन. येस. सो त्यानंतर आपण इथून चालत सुद्धा जाऊ शकतो. नाहीतर आपल्याला इथे गाडीसुद्धा मिळते. त्या गाडीची सेपरेट तिकिटाची किंमत आहे ती वेगळी. इथे स्कॅनर दिलेला आहे. स्कॅनर दिल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तुमची इथे फिलअप करावी लागते. ओके. सो मी हे आता फिलअप करतो. आम्ही जस्ट तिकीट काढलेलं आहे आणि तिकीट काढल्यानंतर इथून आम्हाला साधारणपणे 1 किलोमीटर आम्हाला पायी चालत जायचं आहे. ॲक्च्युली पाठीमागे गाडी होती पण आम्ही काय गाडीमध्ये एवढा फारसा इंटरेस्टेड नाही दाखवलं आहे. पण आता हे इथे सुद्धा एक मंदिर आहे छोटंसं. चालत जाण्यातच एक्सप्लोअर करायचं आहे आम्हाला. ओके. मंडप जो की या बाजूला आहे. ओके. सो हा संपूर्ण मंडप याचा आम्ही व्हिडिओ काढतोय, म्हणजे मी काढतोय. इथे याचं नाव दिलेलं आहे. याचं नाव आहे गेजम मंडप. सगळीकडे कातळ शिल्प दिसतात आणि प्रत्येक कातळ शिल्पाची काहीतरी कहाणी आहे. आम्ही आलो आहोत आता विठ्ठल मंदिराकडे. बघू शकता तुम्ही. कुद्रे मंडप. कुद्रे गोंबे मंडप. कुद्रे म्हणजे घोडा. याचा अर्थ असा आहे कुद्रे म्हणजे घोडा. इथे माहिती दिलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता प्रत्येक खांबावरती घोड्याचं हे आहे, शिल्प कोरलेलं आहे. हे बघा, म्हणून याला कुद्रे गोंबे मंडप असं म्हटलं जातं. हा स्तंभ जो आहे, या स्तंभावर तुम्ही पाहू शकता अश्वारूढ म्हणजे घोड्यावरती स्वार झालेला सैनिक याची प्रतिमा या स्तंभावरती तयार करण्यात आलेली आहे. आणि असे बरेच स्तंभ इथे प्रवेशद्वारावरती आहेत. म्हणूनच या महालाला कुद्रे गोंबे मंडप असं नाव देण्यात आलेलं आहे. हे काय आहे प्रकरण, कोणाला माहित आहे का? मला प्लीज सांगा. आमच्यासोबत गाईड नाही आहे कोणताही. त्यावेळेच्या साम्राज्याचे हे अवशेष आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. अवशेष नाही ग, हे कदाचित त्यांचा स्नानकुंड असणार. स्नानकुंड वाटतंय किंवा तलाव आहे. हे पुष्करणी आहे. आम्ही चाललो आहोत आता पुष्करणीकडे. अरे बापरे, हे इतकं सुंदर आहे. पुष्करणी तलाव. विठ्ठल मंदिर आहे. आता आम्ही तिथे जाणार आहोत. आम्ही कधी सोपा मार्ग निवडत नाही, म्हणून आम्ही चालत चाललोय. Sorry? I'd like to have a guide to explain it.
सिस्टर टेम्पलची माहिती आहे इथे. आणि हे आहे ते मंदिर. ही 50 रुपयाच्या नोटेवरती जे हम्पीचा रथ दिलेला आहे तो हा रथ. ನಿಮಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಸೈಡಲ್ಲಿ ಬಂದ್ಬಿಡ್ರಿ ಆ ಕಡೆ ಬಂದ್ಬಿಡ್ರಿ. ಕಪ್ಪೆ ನೀರಲ್ಲಿ ಜಂಪ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ನಿವೇಶ. ಓಕೆನಾ? ಕಪ್ಪೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆನಾ? ಸೊ ಅದಾದಮೇಲೆ ನಾವು ಇದನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇದು ನೋಡಿದ್ರೆ ನಾಗಲಿಂಗ, ಲಿಂಗದ ಮೇಲೆ ನಾಗರಾಹು ಬಂದಿದೆ, ನಾಗಲಿಂಗ. ಅದಾದಮೇಲೆ ಈ ಕೈ ತೆಗೆದು ನಾವು ಇದನ್ನು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಮ್ಯಾಮ್ ಈ ಥರ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಂದು ಮಂಕಿ ತನ್ನ ಬೇಬಿನ ಮೇಲ್ಗಡೆ ಎತ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ನಿವೇಶ. ಸೊ ಆಮೇಲೆ ಈ ಕಡೆ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಆಂಜನೇಯ ಸ್ವಾಮಿ ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಮೋಡಲ್ಲಿ ಇದನ್ನು. ಸೊ ಇದು ಲೆಗ್ ಕೆಳಗಡೆ ಇರೋದು ಇದು ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಮೋಡು, ಇದು ಟೈಲು. ಸೊ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೋದು ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಮೋಡಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಇವೆಲ್ಲ ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿದರೆ ಮತ್ತೆ ಹಾವು ಬರುತ್ತೆ. ಸೊ ರನ್ನಿಂಗ್ ಪೊಸಿಷನಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಹಾವು. ಸೊ ಈ ಕಡೆ ಬನ್ನಿ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಒಂದು ಕೋತಿ ತನ್ನ ಮರಿ ಕೋತಿಗೆ ಹಾಲು ಉಣಿಸ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸನ್ನಿವೇಶ. ಸೊ ಇದು ಫೈನಲ್ 3D ಕಾಯಿನ್ಸ್ ಅಂತ ಕರಿತೀನಿ. थांब बाजूला मी करते 1 मिनिट बाजूला. हे प्राचीन शिव मंदिर. इतका सुंदर व्ह्यू झालाय आता इथे. अद्भुत ठिकाण आहेत ही सगळीच. बघितल्यानंतर आपला पाय निघणार नाही खरं तर. तुम्ही तर बघू शकता इथे भरपूर पाऊस पडायला लागलाय. अचानकच सगळे काळे ढग जमा झालेत. आम्ही इथे का मंदिरातच थांबलोय. दुःखाची पावसाने झोडपला आम्हाला, त्यामुळे आम्ही गाडीने जात आहोत आता. हॅलो. आणि नेमकं आत्ता ऊन पडलंय. आम्हाला पूर्ण भिजवल्यानंतर सगळी आम्हाला जी दुसरी आंघोळ घातली आहे पावसाने, सगळे कपडे भिजवून थंडावा करून. ट्रिप मधले अनएक्सपेक्टेड थिंग्स. बाय बाय. हम्पीचं छोटंसं मार्केट, मंदिर बघून झालंय. आम्ही आता पावसात भिजून पण झालेलं आहे. पावसात भिजून झालंय. आता आम्ही त्याला मार्केट एक्सप्लोअर करतो इथलं. छान छान. आता आम्ही आलो आहोत रानिका स्नानघर, क्वीन्स बाथ येते. फ्री आहे हे प्लेस बघण्यासाठी. मग आता आतमध्ये जाणार. चला. बघू शकताय मी माझी टोपी हरवून बसलोय, त्यामुळे मूड ऑफ आहे माझा. आम्ही आलो आहोत क्वीन्स बाथ येते. ओ हो 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 हो, हे बघा स्नानगृह आहे. केदा बाजूला ಎರಡು ಪ್ಲೇಸ್ ಬರುತ್ತೆ. ಸ್ಟೆಪ್ ಟ್ಯಾಂಕು, ಹಾ ಹಾ स्टेप टँक, ಆಮೇಲೆ ಸಭಾ ಮಂಟಪ, ದಸರಾ ಮಂಟಪ.
जस्ट आम्ही क्वीन्स बाथ बघून आलो आहे. आता आम्ही चाललो आहे स्टेप टँक हे पाहायला. हे हम्पीमधलं एक अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे, ज्याच्यामध्ये अशा पायऱ्यांचा एकूण एक असा थर केलेला आहे, किंवा असं म्हणूया की खूप अशा पायऱ्यांचे असे काय म्हणू शकतो आपण त्याला. बघूया, राजप्रांगण पाहायला आम्ही चाललेलो आहोत. आणि ही एक प्रचंड मोठी वास्तू आहे असं म्हणायला हरकत नाही. राजप्रांगणाच्या प्रवेशद्वाराकडे चाललोय आम्ही. दगडी दरवाजा आहे तिथे. किती भव्य दिव्य आहे बघू शकता तुम्ही. चला आज जाऊया. केरळचं आवडतं ठिकाण. ज्याच्यासाठी मी वाट पाहतोय. ओ हो 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 हो. अरे मध्ये आहे राजप्रांगणाचा एरिया. आणि इथून पायऱ्या गेलेल्या आहेत खाली जाण्यासाठी. हे बघा, खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत अशा इथे. तर इथून नेमकं कुठे जातोय आपण ते बघायचं. ओ हो हो, हे बघा. शिल्प कोरलेली आहेत वेगवेगळी. तुम्ही पायऱ्यांवरून खाली येता, तुम्हाला शिल्प कोरलेली दिसतील वेगवेगळी. युद्धकलेची वगैरे आहेत. शिल्प बघा किती सुंदर आहे. त्या वेगवेगळ्या स्टोरीज याच्यातून दाखवलेल्या आहेत त्यांनी. आपल्याला दिसतील. प्राणी आहेत वरती. जुने अवशेष इथे पाहायला मिळतात बघा. भग्न देवालयाचे मनोगत. निबंध. हत्तीची मूर्ती आहे इथे. भुयार. हे असं इथून बाहेर पडतंय. हे बघा, जेवढं बघू तेवढं कमी आहे इथे. हे संपतंय की आहे इथे. पुन्हा फिरून त्याच जागी अशी काहीशी अवस्था झाली आहे. हा, हे मला बघायचं. काय आहे ते? सावकाश जा. हे आहे काळ्या दगडातील पुष्करणी. अजून एक छोटंसं तळ अतिशय सुंदर आहे. आता आपल्या समोर हा जो दगड दिसतोय याला म्हटलं जातं जेवण थाळ.
आणि याच्या पाठीमागची स्टोरी अशी आहे की पूर्वीच्या काळी जे राजे रजवाडे लोक होते ते त्यांची ही स्पेशल थाळी असायची, यामधनं ते जेवण करायचे असं इथे म्हटलं जातं. ॲक्च्युली खरं सांगायचं झालं तर याची एक पूर्णच्या पूर्ण लांब अशी रांग आहे, पण ही इथे नाही आहे, ही दुसऱ्या बाजूला आहे. त्यातले काही दगड त्यांनी इथे काढलेले आहेत. सो फॉर्च्युनेटली ते दिसलं म्हणून मला ते सांगावंसं वाटलं. इथे त्यांना भात वाढला जायचा, इथे विविध प्रकारच्या भाज्या वगैरे. ओके, हजार रामचंद्र मंदिरमध्ये आलो आहे आम्ही आता. पुढे 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 बघतोय. सगळी युद्ध करतानाची शिल्प दिसत आहेत इथे. सबंध भिंतीवर याही भिंतीवर तसंच आहे. पूर्ण मंदिर वेगवेगळ्या शिल्पामध्ये कोरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. जे खरंच हे थक्क करून टाकेल आपल्याला की त्यावेळी त्या लोकांनी हे कसं बनवलं असेल, जे अजूनपर्यंत टिकून आहे इतकी वर्ष. इथनं अभिषेक केला जायचा, पाणी वगैरे यायचं, दूध पाणी वगैरे. सो ही अशी एक सिस्टीम केलेली होती, बघू शकता तुम्ही. वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या आहेत. और आपको बताया ना अशोकवना शूर्पणखी का, एक्चुअली रामा को देख के शूर्पणखी एक सौंदर्य वेरी ब्यूटीफुल वुमेन होती है बन के आता है और मैरिज करने के लिए मना कर देता है. और मना करने के बाद भी है ना, और लक्ष्मण को जाएगा मैं आपको मैरिज करूँगा, लक्ष्मण पकड़ के नाक कट कर देगा. और देख सकते हैं आप ये सीता माता है, बाद में राक्षस आएगा, बाद मानसिक फिर उसका बेटा है. और एक्चुअली ये बड़ा होने के बाद धनुर्विद्या ट्रेनिंग और बाद में है ना शूर्पणखी और शूर्पणखी ताटकी नाम से एक्चुअली ताटकी का संहार करना पड़ता है. मतलब राम का गुरु को टॉर्चर देता रहता है, ताटकी का संहार कर रहा है. और बाद में जाएगा जनक महाराज और आश्रम, और कालक्रमेण वो मैरिज होने के बाद और मंथरा का माइंड वॉश से वनवास जाना पड़ता है. और देखिए वनवास जाएगा राम लक्ष्मण, ये सेकेंड लाइन था. ऐसे आपको 3 राउंड घूमेगा तो 3 लाइन दिखा होगा, मतलब एक ही बार जाएंगे सभी. और देखिए यहाँ पे शॉप और वनवास जाना पड़ेगा. वनवास क्या है, यहाँ पे नर्मदा रिवर है, राम लक्ष्मण क्रॉस कर रहा है, गुरु लोग को मिलता है. स्टार्ट द महाराष्ट्र स्टोरी पंचवाटी नासिक प्रवेश. बाद में शूर्पणखी का नाक कट करेगा उस तरफ, आपको दिखाऊंगा सर. बाद में मारीची की स्टोरी आएगा, दशघंटा राउंड सीता माता को उठा के लेके जाता है. फिर देखिए ऊपर एक हनुमान राम और जो चूड़ामणि दे देगा. और देखिए इस तरफ आइए, और टॉप हनुमान लंक करके उड़ रहा है, सो प्रवेश था लंका. स्टॉप सर. और इस तरफ आइए आप लोग. आता हजार राम मंदिर पाहून झालेलं आहे आणि तिथे बघण्यासारखं बरंच काही होतं. आम्ही आता चाललो आहे लोटस महाल एक्सप्लोर करायला, लोटस महाल पाहायला. आणि इथे सुद्धा काही गोष्टी भरपूर आहेत. इथे लोटस महाल, आता इथे जो बोर्ड लावला आहे त्यावर तिथे दिलं इथे लोटस महाल आहे, हातीशाळा आहे, त्याच्यानंतर रंगा टेम्पल आहे, रंगा मंदिर आहे. सगळं आता आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर थोडा वेळ ब्रेक घेऊन ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण तुम्हाला भेटू. बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस. सकाळी मंदिरामध्ये जाताना जे तिकीट काढलं होतं तेच तिकीट इथे सुद्धा आपण दाखवून आपल्याला इथे एंट्री मिळते. तिकिटाची किंमत काही जास्त नाही आहे, पूर्णपणे 80 रुपयाला ते तिकीट मिळतं 2 जणांसाठी. एकासाठी 40 रुपये आहे. आणि सो हा तो महाल आहे. हे संपूर्ण प्रांगण
हा आहे लोटस महल. आतमध्ये जाता येत नाही कारण यांनी इथनं पायऱ्या बंद केल्या आहेत. लोटस महाल बघितलाय आणि आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललोय. दुसऱ्या ठिकाणी म्हणजे याच प्रांगणामध्ये आहे, याच परिसरात आहे. फक्त याचं काय नाव आहे मला कल्पना नाही आहे, ते पाहणार आहोत. इथे माझ्या अंदाजानुसार हत्तींना बांधण्यात येत असावं कदाचित, कारण जशा पद्धतीचं याचं पूर्ण बांधकाम केलंय एवढं विधी. एक म्युझियम केलेलं आहे आणि सगळ्या देवदेवतांच्या मूर्त्या संग्रह केलेल्या आहेत. गणेशाची मूर्ती, नागिनी, इथे विष्णूची मूर्ती आहे, इथे पण नागिनीची मूर्ती, अभिलेख सहित नागिनी. महाबळेश्वर, शिलपट्टिका म्हणतात त्याला. खरं हे कोशागार आहे. या कोशागारामध्ये तुम्ही पाहू शकताय त्या काळात विजयनगरमधलं त्या काळचं जे साम्राज्य होतं त्या काळामध्ये त्यांच्याकडे जे ते वापरायचे साधनं, त्यांची भांडी, त्याचप्रमाणे हे युद्धात वापरायचे. युद्धात वापरायचे तोफगोळे, मूर्त्या, शिल्प, सर्व इथे देण्यात आलेलं आहे. छिद्रित पात्र, ठीक आहे. कीर्तिमुख, हां. ही बौद्ध पट्टिका आहे. ही इथे सुद्धा तुम्ही पाहू शकताय. या अशा 4 ते 5 बौद्ध पट्टिका इथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. आम्ही जेवायला चाललोय. सकाळपासून इतकं फिरणं झालंय आमचं. अजून फिरायचं बाकी आहे. अजून खूप फिरायचं बाकी आहे. जरा म्हटलं एनर्जी घेऊया. कारण अजून 50% सुद्धा हम्पी एक्सप्लोअर केलेलं नाही असं वाटायला लागलं. एवढं फिरूनही बघू तेवढं कमी आहे. सो म्हटलं आधी जेवून घेऊया आपण हां. आणि नंतर आता उरलेली ठिकाणं बघणार. आम्ही एका इथल्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे हम्पीच्या, आणि यस, आणि हे खूप चांगलं रेस्टॉरंट आहे. इथे आपल्याला आलं. इंडियन थाळी आलेली आहे इथे. हां हां हां, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಇದು ಎಂತ ಎಂತ ಇದು ಇದರಲ್ಲಿ? ಇದು ದಾಲು, ಹಾಂ, ಇದು ದಾಲು, ಇದು ಸಾಂಬಾರ್, ಹಾಂ ಹಾಂ ಇದು ಬೇಗನ್, ಹಾಂ ಹಾಂ ಬೇಗನ್, हाँ। और इसमें चन्ना बोलते हैं लोग, हां हां चन्ना, एक कार्ड, चपाती, फुल्का चपाती, और ಇದು ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ. ऑनियन पिकल. हाँ। पिकल तो साउथ का फेमस में हां, सब जगह पे रहेगा. छान आणि टेम्पटिंग असं जेवण आहे. एका पाषाणात तयार केलेली ही मूर्ती आहे. बघू शकता किती भव्य दिव्य आणि सुंदर अशी मूर्ती आहे ही नरसिंह महाराजांची. ह्या मंदिराच्याच बाजूला हे बडवेलिंग शिवमंदिर आहे. ज्या पद्धतीने नरसिंह महाराजांची मूर्तीसुद्धा एका पाषाणामध्ये तयार करण्यात आली आहे, त्याच पद्धतीने हे शिवलिंगसुद्धा एका पाषाणामधूनच तयार करण्यात आलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. आत्ता तरी मंदिराचं द्वार जे आहे, गेट, ते बंद आहे. त्यामध्ये आतमध्ये हे शिवलिंग आहे.
महाकालेश्वर हे मंदिर इथे आहे. खाली पाणी आलंय, वर तुम्ही पाहू शकता. याला असा कळस नाही आहे, पूर्णपणे ओपन आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे हे कृष्णदेवराय यांच्या काळातली भाजी मंडई, म्हणजे पूर्ण मार्केट भरायचं. हा पूर्ण बाजार जो आहे तो सर्व इथे भरायचा असं म्हटलं जातं. तर ही ती बाजारपेठ आहे. आणि याच्या बरोबर पाठीमागे एक मंदिर आहे. या मंदिराचं नाव आहे कृष्ण मंदिर. इथे याचा एंट्रन्स जर तुम्ही दरवाजा पाहिलात खूप मोठा आहे, प्रचंड मोठा. आता आम्ही आलो आहोत गणपती मंदिर पाहायला. याचं नाव सासवे काळू गणेश मंदिर असं आहे. ही पण एका पाषाणात बांधलेली मूर्ती आहे. तुम्ही पाहू शकता. विरूपाक्ष मंदिराकडे आलेले आहोत आणि पाहायला. आत्तापर्यंत दिवसभरामध्ये साधारणपणे आम्ही नाही म्हटलं तरी 10 ते 12 वेगवेगळ्या ठिकाणी, हम्पीमधल्या 10 ते 12 वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बघून आलो आहोत. तिथलं कसं काय आहे, तिथली वास्तुकला, शिल्पकला वगैरे हे सर्व आम्ही पाहिलं आहे. थोडीशी गडबड होते त्याबद्दल सॉरी. पण आता विरूपाक्ष मंदिरामध्ये आम्ही आता दर्शनाला जाणार आहोत. हे अतिशय उंच, प्रशस्त आणि मोठं विरूपाक्ष मंदिर आहे. आम्ही मंदिराच्या आत आलोय. इथे प्रचंड प्रमाणामध्ये भाविक आहेत. छान दर्शन झालं आमचं. ते गणपती बाप्पा पण आहेत, त्यांच्या पण पाया पडलो. तर हा होता आमचा हम्पीमधला पहिला दिवस. खूपच एक्साइटिंग, अनएक्सपेक्टेड गोष्टी बघितल्या, खूप मजा आली. दुसऱ्या दिवशी आम्ही किष्किंधा नगरीमध्ये म्हणजे मारुतीरायाच्या जन्मठिकाणी गेलो होतो. तो दिवससुद्धा खूप सुंदर पद्धतीने मला एक्सप्लोअर करता आला. त्याचा पण व्लॉग लवकरच येईल. तुम्ही जर हम्पीला जाऊन आला असाल तर तुमचा अनुभव कसा होता हे नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा आणि पुढील भागासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.